गुड मॉर्निंग। आज व्हिडिओची सुरुवात झालेली आहे देवपूजापासून आणि थोडासा आवाज तुम्हाला बाहेरचा जास्त येत आहे आज, कारण मी जसं तुम्हाला दररोजही म्हणत आहे की घरच्या साईडला बांधकाम चालू आहे। जेव्हाही मी वॉइस ओव्हर देते ना, इतका धडधड धडधड धड ते आवाज दिवसभर असतो ना, पाण्याचा आवाज असतो किंवा काहीतरी आपटायचा झपटायचा आवाज तिकडे चालूच असतो, त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होत आहे। तर दिनेश देवपूजा करत आहे आणि मी इकडे शेंगा भाजत आहे। म्हणजे आजचा वार गुरुवार आहे, आमचा उपवास आहे, तर शेंगा भाजत ठेवलेल्या आहेत आणि फ्रूट पण घेऊन येतात दुपारच्या वेळेत। पण मी आता खाण्यासाठी इकडे शेंगा भाजत आहे आणि यांच्यासाठी दही पण तिकडेच पॅक करून देणार आहे। दूध गरम झालेले तरी पण मी आणखीन एक वेळा गरम करायला ठेवलेलं आहे। तर दूध गरम झालेले, उत्तू पण जात होतं, गॅस बंद केला, शेंगा पण भाजून तयार झालेल्या आहेत आणि दिनेश इकडं मन लावून पूजा करत आहे। म्हणजे कालही दिनेशनंच पूजा केली होती, आज पण दिनेशनंच केलेली आहे। जेव्हाही मुलं हातात काम घेतात ना, मन लावून करतात। जेव्हा करत नाही तर करतच नाही आहेत, एकदमच मन काढतात आणि जेव्हा करायला घेतात ना, त्यावेळेत आपल्यापेक्षाही छान करतात, ते एकदम मन लावून करत असतात। आपल्याला थोडीशी घाई गडबड जास्त असते ना, मुलांना तसं काही नाही, जे हातात काम घेतात एकदम निश्चिंत होऊन ते काम पूर्ण करतात ते। तर देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन उमरापूजन दिनेशने केलेलं आहे। शिरू निवांत सगळ्याचा एन्जॉय घेत आहे, शिरूचा वेगळाच नाद असतो। तर पूजा झाली आणि आता करत आहेत पोटपूजा। बालुशाही तुम्ही बघितलं मी मॉर्निंगलाच बनवलेली आहे, छान चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतली, गार झाल्यानंतर मी डब्यात भरून ठेवलेली आहे। केल्यापासनं दिनेशचं तोंड चालू आहे। बालुशाही इतकी फेवरेट आहे ना दिनेशची की जेवणसुद्धा केलं आणि ते येता जाता बालुशाहीच खात आहे। तर यांच्यासाठी मी दही तिकडंच पॅक करून दिलेलं होतं आणि दिनेशने ते जाऊन देऊन पण आलं। आणि येता मी आवळे आणायला सांगितलेले होते, म्हणजे तुळशी विवाह आहे त्यासाठी आवळे आणलेले 3-4, ते छान व्यवस्थित होते। तर मला वाटलं आता आवळ्याचं सीझन आहे, मार्केटमध्ये छान आवळे आले असतील, लिंबू आवळे म्हणजे आता लोणचं घालण्यासाठी। तर बघू शकता दिनेशने कशी आवळे आणली, ती एकही आवळे यामधला व्यवस्थित नाही आहे। मी अगोदर सांगून पाठवलेलं होतं की व्यवस्थित असले तर घेऊन ये, नसले तर आणू नको, तरी पण दिनेशने सगळे आवळे तसलेच घेऊन आलेले, एकसुद्धा व्यवस्थित नव्हता त्यामधला। आता काय करूया, आवळ्यांचं खूप सारे आणलेले आहेत, लोणचं घाल्यानंतर ते पण खराब होणार आहे, कारण खराब आहेत ते। पेरू पण आणलेला आहे, ते सगळं आणून ठेवलं आणि दिनेश गेलेला होता बॅडमिंटन खेळण्यासाठी। तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे। आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 15 नोव्हेंबर आणि आज आहे पौर्णिमा आणि आज गुरु नानक जयंती पण आहे। तर सर्वांना गुरु नानक जयंतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। आणि आज आपल्या घरी तुळशी विवाह आहे। ज्या दिवशी तुळशी विवाह होता, म्हणजे बारशी दिवशी तुळशी विवाह करतात, पण त्या दिवशी मी केलेलं नाही, मी तुम्हाला रिझन सांगितलेलं आहे मी का नाही केलेलं। तर आज मला तुळशी विवाहाची तयारी करायची आहे, जेवण थाळी तयार करायची आहे। म्हणजे जसं आता तुळशी विवाह आहे तर आपल्याला सगळं डेकोरेशन करायचं आहे, स्पेशल जेवण थाळी बनवायची आहे। पुरणपोळ्या बनतात किंवा स्वीटमध्ये काहीतरी, पण पुरणपोळ्या वगैरे मी बनवणार नाही आहे, साधी सिंपल जेवण थाळी मी बनवणार आहे। तर अगोदर मी रांगोळी काढून घेते, म्हणजे मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत, अंगणाची साफसफाई झालेली आहे। आणि अगोदर मी गेले होते दोडके आणण्यासाठी, म्हणजे तो दोडक्याचं वेल खूप सारं लावलेलं आहे, त्यामध्ये छान अशी कवळी कवळी दोडके लागलेली होती। तर अगोदर ती दोडके घेऊन आले मी आणि रांगोळी काढलेली आहे, गेट पण ओढून घेतलं। तर ही झालेली सगळी बाहेरची कामं आणि दिनेश नाही आहे, रनिंगला गेलेला आहे। तर थोडंसं सुनं वाटत आहे, कारण आता बाबा पण नाही आहेत, ते पण देवाला गेलेले आहेत आणि आज येणार आहेत। म्हणजे देवदर्शन वगैरे झालेले, फोन मी केलेला होता, तर जाऊन पोहोचले, देवदर्शन झालेलं आहे आणि आज संध्याकाळी घरी येतील बाबा। तर थोडंसं सुनं वाटतं, म्हणजे जसं आपण घरामध्ये 3-4 व्यक्ती आहोत, त्यामधला एकही व्यक्ती गेला 3-4 दिवसासाठी कुठंतरी, इतकं सुनं वाटतं ना खरंच। तर अगोदर मी टी व्ही ऑन केलेली आहे, म्हणजे जेव्हा कोणी घरात नसतं त्यावेळी टी व्ही माझी साथीदार असते। तर टी व्ही मी ऑन केलेली होती, नंतर लाईट गेली, नंतर मी बंद केली, तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे आणि शूज वगैरे काढून ठेवला, ब्रश केला आणि आता आलेला आहे किचनमध्ये। आणि आल्यानंतर बघू शकता इकडं बालुशाहीचा डब्बा हातामध्ये, खूप फेवरेट आहेत त्याचे, म्हणून मी अगोदर ते काल बनवलेलंच होतं, नाहीतर विचार होता की दीपक आल्यानंतर सगळं मला बनवायचं आहे। तर इकडं बालुशाही खायला घेतलेला आहे, मी करत आहे भाजीची तयारी। म्हणजे आपण मॉर्निंगला काय भाजी बनवायची खूप मोठा प्रश्न असतो, वरण तर बनतं, वरण भात हे बनतं, त्यात मला विचार करण्याची काही गरज नाही आहे, पण भाजीमध्ये काय बनवायचं दररोज हा प्रश्न असतो। तर दोडके तर खूप सारे निघालेले, तर विचार केला की मिक्स भाजी बनवायची, दोडका, हिरवी मिरची, टमॅटो, मी मिक्स भाजी बनवत आहे। यामध्ये बटाटा पण टाकू शकता, पण बटाटा खात नाही जास्त आवडीनं, त्यामुळे मी यामध्ये बटाटा वगैरे ॲड करत नाही, फक्त दोडके घेतलेले आहेत। आणि थांबल्या पाय खूप दुखतात, कारण किचनमध्ये आपण दिवसभर थांबून असतो ना, तर म्हटलं जेव्हाही आपल्याला भाजी वगैरे निवडायची आहे त्यावेळी निवांत बसून ही कामं आवरूया। तर इकडं दोडके मी चिरत आहे गिळतीवरती निवांत बसून, आणि टमॅटो, मिरची सगळं मी घेतलेलं आहे, म्हणजे घडीला उठणं बसणं नको, एक वेळा ह्या कामाला लागली की पूर्ण काम कंप्लीट झाल्यानंतरच उठायचं। आणि इकडं माझी बडबडी चालू आहे, त्यांचं काहीतरी काही
विचारपूस चालूच असते आणि मी त्याचे उत्तर देत बसते. तर इकडे मी दोडके अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेत आहे. मिक्स भाजी खूप छान बनते किंवा आपण फक्त दोडक्याची बनवली ती पण खूपच छान बनते, पण मी आज मिक्स बनवत आहे. आणि चपाती आणि खीर बनवणार आहे, म्हणजे आज स्वीटमध्ये मी खीर बनवणार आहे, कारण तुळशी विवाह आहे काहीतरी स्वीट मला बनवायचंच होतं. तर मी तांदळाची खीर बनवणार आहे आणि मिक्स भाजी आणि भात, वरण, चपाती हे सगळं बनणार आहे. तर इकडे दोडके मी चिरून ठेवलेले आहेत. आता मी इकडं 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला हिरवी मिरची कट करून टाकायची नसली तर काय करायचं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची पेस्ट बनवायची आणि फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूपच छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. पण मी इकडे अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक छोटे छोटे तुकडे मी मिरचीचे करून घेतलेले आहेत आणि 2 टमॅटो पण मी यामध्ये ॲड करणार आहे. तर ही सगळी भाजी तयारी झाल्यानंतर आपल्याला भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. थोडंसं वेळ खाऊ काम म्हणजे आपल्याला ही सगळी तयारी करण्यामध्ये जातो. तर इकडं टमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आणि सगळा पसारा पण मी आवरत आहे अगोदर, कारण खाली बसून कामं केल्यानंतर असं होतं ना की खाली घरभर पसारा होतो. किचन काउंटवर आपण थांबल्या ही कामं आवरतो, तर इथल्या इथं आपल्याला आवरता येतं. पण थांबून किती थांबणार, दिवसभर पाय पण खूप दुखत आहेत. त्यामुळे मी जे भाजीचं काम असताना निवडायचं वगैरे ते निवांत बसून करत आहे. तर इकडे मी लसूण पण वाटून घेतलेला आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे. कढई ठेवलेली गॅसवरती, यामध्ये घेऊया 2 चमचे तेल आणि संग माझी दुसरी कामं होत आहेत. म्हणजे दिनेश गेलेलं आहे दूध आणण्यासाठी, जोपर्यंत की दूध घेऊन येतो तोपर्यंत मी वरण भात ही सगळी तयारी करून घेते आणि चपातीसाठी पीठी मळून ठेवते. म्हणजे ही सगळी तयारी अगोदर करून घेते आणि देवपूजा करायला मला म्हणजे अगोदर मी स्वयंपाक बनवत आहे, नंतर देवपूजा करणार आहे. आणि आरती समय जे हे आता आरतीचं ताट लागणार आहे तुळशी विवाहासाठी, म्हणजे तुळशीचं लग्न आहे आज, ती पण मला तयारी संग करायची आहे. तर ते पण सगळे मला भांडी क्लीन करून घ्यायचे आहे. देवांनाही पितांबर लावून छान घासून स्नान घालायचं आहे. म्हणजे 2-3 दिवस दिनेशने देवपूजा केली होती, त्यामुळे देवाला एकदमच रंग आलेला आहे. तर आज देवांनाही थोडासा वेळ मला जास्त लागेल पूजा करण्यासाठी. तर मला अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते, किचनपासून फ्री होते. म्हणजे आपण हे थोडं ते थोडं काम केलं तर काय होतं ना, एकही काम माझं व्यवस्थित होत नाही आहे, फक्त वेळ जात आहे. तर मी विचार केला की एक वेळा मी किचनमध्ये सुरुवात केली तर पूर्ण किचनची कामं आवरेल. ही कामं आवरल्यानंतरच मग मी दुसरी कामं हातात घेईन, तेव्हाच माझी कामं व्यवस्थित आणि कमी वेळात होत आहेत. तर इकडं मी भाजी कशा पद्धतीने बनवत आहे, अगोदर तर तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, नंतर मी लसूण टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी दोडक्याच्या फोडी टाकल्या. थोडा वेळ आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचं. एकदम छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे जी फोडणीचा टेस्ट आहे ना ते छान यामध्ये उतरला जातो, खूपच टेस्टी भाजी बनते. तर इकडे दोडक्याच्या फोडी छान सॉफ्ट झाल्यानंतर मी यामध्ये मसाले टाकलेले आहे, जसं 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊया कमी गॅसवरती आणि थोडंसं बिलकुल थोडंसं पाणी टाकणार, जास्त पाणी टाकणार नाही आहे. तिकडे हे सगळे मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर मी शेवटला टमॅटो टाकलेला आहे. परतून घेऊ. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवूया. भाजी बनत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तर बघू शकता छान अशी लप्त भाजी बनत आहे. यामध्ये मी कुठल्याही चटणी ॲड केलेल्या नाही, फक्त मसाले टाकलेले आहेत आणि छान मी परतून घेतलेला आहे. आता थोडा वेळ मी कमी गॅसवरती झाकून ठेवते आणि नंतर थोड्या वेळाने मी पाणी टाकणार आहे. तर दिनेशला म्हणत आहे की बालुशाही जास्त खाऊ नको, म्हणजे जास्त स्वीट खाणं हे चांगलं नसतं. आवड आहे दिनेशची, म्हणजे दुसरं काही स्वीट खात नाही आहे, फक्त बालुशाही इतकी फेवरेट झालेली आहे ना ते घेत आहे. तर डबे दोन्ही भरलेले होते, हा डब्बा संपलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं बालुशाही करते वेळेस जास्त दिवस राहणार नाही आहे, म्हणजे 3 ते 4 दिवस राहणंही कठीण आहे, कारण सगळ्यांचीच फेवरेट आहे. तर इकडे भाजी मी तिकडच्या बनवून ठेवलेली आहे आणि इकडे मी ठेवले तवा, कारण आता शेंगदाण्याचं कूट संपलेलं आहे, मला भाजी टाकायचं होतं. शेंगदाणे मी अगोदर भाजून घेते आणि गार झाल्यानंतर वाटण करून घेते. तर अधूनमधून ही पण कामं आपली होत असतात, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. आणि तसं तर आजकाल दिवस छोटा झालेला आहे, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत आहे. दिवस दीपावलीपासून छोटा होतो आणि आपल्याला थोडंसं वेळेची कमी जाणवते. आणि आज ना खूप सारी तयारी मला करायची आहे, जसं तुळशीचं लग्न म्हणजे तुळशी विवाहाची सगळी तयारी, म्हणजे थोडंफार डेकोरेशन वगैरे, देवपूजा आहे, सगळी जी हे पितळ तांब्याची भांडी आपल्याला पूजेत लागणार आहेत ते मला क्लीन करून घ्यायचे आहेत. स्वयंपाकही बनवायचा आहे आणि आज मला गावाकडे जायचं आहे. तर इकडे बघू शकता एकदम मस्त ही दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत. तर संग मी इकडे कणिक मळून ठेवते. तर कणिक मी इकडे घेतलेली चाळून थोडंसं मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून ठेवायचे आहे. म्हणजे एक थोडा वेळ रेस्ट घेईल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. वरण भात बनलेला आहे, म्हणजे दररोज मी शेअर करत असते पण आज नाही केलेला आहे, कारण दररोजच आपल्या घरी वरण भात बनतं, काही स्पेशल नाही आहे ते.
तर इकडं मी कणिक मळून ठेवत आहे. आणि आज गावाकडे कशासाठी जायचं आहे तर दिराच्या गॅरेजमध्ये आज लक्ष्मीपूजन आहे. म्हणजे आम्ही केलेलं होतं पाडव्या दिवशी, ते आज करत आहे पौर्णिमा दिवशी. म्हणजे पौर्णिमापर्यंत ही पूजा केली जाते प्रत्येक दुकानी गॅरेजमध्ये. तर आज आहे त्यांची पूजा, तर तिकडं जायचं आहे मला. तर थोडंसं लवकर आवरून ये म्हणत होती पूजा. तर बघूया, आता ही घरची कामं माझी लवकर आवरली गेली असती, पण मला तुळशी विवाहाची तयारी करायची आहे आणि ते दुपारी करणं मला थोडंसं ठीक वाटत नाही, तर इव्हनिंगलाच करणार आहे. पूजा झाल्यानंतरच मला तिकडे जायचं आहे, त्यामुळे थोडीशी धावपळ माझी जास्तच होणार आहे आज. तर इकडे मी कणिक मळून ठेवलेलं आहे आणि खिरीसाठी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी मी. आणि तांदूळ एक 15 ते 20 मिनिट आपल्याला भिजत ठेवायचं आहे. म्हणजे जास्त वेळ भिजवायची काही गरज नाही, कारण एकदम पेस्ट बनवायची नाही आहे. एकातले 2 भाग झाले तरी पण चालतं, मिक्सरला आपल्याला तशाकडून वाटण करायचं आहे. तर थोडा वेळ मी इकडं पाणी टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हाही आपल्याला घाई गडबड आहे किंवा काही सुचत नाही की आज गोडामध्ये काय बनवायचं, म्हणजे आपण दरवेळेस असं नाही की आपण गुलाबजामुन बनवू, बालुशाही बनवू किंवा पुरणपोळी बनवू, काही साधं सिंपल कमी वेळात झटपट बनणारं म्हणजे काय आहे, शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर. तर काल मी शेवयाची खीर बनवलेली होती, आज मी तांदळाची खीर बनवत आहे. खूपच छान टेस्टी खीर बनवून तयार होते. तर इकडं मी तांदूळ भिजत घातले, तोपर्यंत शेंगदाणे पण व्यवस्थित गार झालेले आहेत. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी तांदूळ नाही शेंगदाणे घेतले आणि वाटलेले आहेत. आणि चहा पावडर पण संपलेली आहे, बिलकुल थोडीशी आहे डब्यामध्ये. तर दिनेशला मी अगोदरच आणायला लावली, म्हणजे असेपर्यंतच आणायला होता ही वस्तू. मी पूर्ण संपल्यानंतर असं होतं ना, त्यावेळी कोणी घरी येत नाही, आणि असं होतं ना त्यावेळेत कोणीतरी पाहुणे पण येतात घरी. म्हणजे ज्यावेळेत कुठली वस्तू नसते, त्याची गरज असते आपल्याला, त्यावेळी ते आणून देण्यासाठी कोणी नसतं आणि आपल्याला गरज त्याची जास्त पडते. तर मी काय करत आहे, म्हणजे 1-2 वेळा असं झालेलं आहे, असं घडलेलं आहे माझ्यासोबत. तेव्हापासून मी काय करते, वस्तू राहीपर्यंतच मी मागवते. तर चहा पावडर होती थोडीफार, तरी पण मी आणखीन एक मागवलेली होती, ते काढून ठेवलेली आहे. म्हणजे आता ही सगळी काढाकाडी अगोदर करणारी कवर तसेच ठेवलेले होते मी. आणि मी बडीशोप पण मागवलेली, म्हणजे स्वयंपाकात किंवा खाण्यासाठी आपल्याला छान असते ना, पचनाला छान असते. तर संपलेली होती, ते पण मागवले, डब्यात भरून ठेवलेले आहे. आणि शेंगदाण्याचं कूट मी वाटण केलं, पण थोडंफार गरम होतं म्हणून उघडं ठेवलं थोड्या वेळ. आता गार झालं तर मी डब्यात भरून ठेवलं. आणि भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं नव्हतं, कारण नव्हतं. आता मी इकडे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये ॲड केलेलं आहे. भाजीला छान टेस्ट येतो आणि छान अशी लपतं भाजी बनवून तयार होते. तर ही आहे याची मिक्स भाजी, एकदम छान टेस्टी बनलेली आहे. तर भाजी बनली, मी साईडला झाकून ठेवलेला आहे. आता अगोदर हा सगळा पसारा उचलते आणि पटकन मी खिरीची तयारी करून घेते. खीर झाल्यानंतर संग मी चपाती बनवून घेते. परत मला देवपूजा करायची, थोडासा लेट झालेला होता. लेट झाला तरी काही हरकत नाही, आपण एक कामं पूर्ण केलं ना, आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, कंटाळा पण येणार नाही. तिकडे कढईमध्ये मी अगोदर ग्लासभर पाणी घेतलेलं आहे, असं नाही की फक्त दूधच घ्यायचं आहे. ग्लासभर पाणी घेतलं आणि दूध टाकलेलं 1 गिलास मी. आता हे दूध आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे छान यामध्ये उकळी आली की आपल्याला तांदूळ यामध्ये ॲड करायचं आहे. तर तांदूळ इथे 15 मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत. तर छोटं मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये मी अगोदर चटणी वगैरे वाटलेली होती. आणि जे दुसरे भांडे ते तितके व्यवस्थित, म्हणजे छोटं जे आहे ना तेच कामाचं आहे. बाकीचे जे आहेत ना खूप मोठे आहेत, पण काही व्यवस्थित वाटलं जात नाही. आणि जी थोडकी वस्तू असते ना ते तर व्यवस्थित त्यामध्ये वाटतच नाही आहे. तर यामध्येच मी तांदूळ ॲड केलेले आहेत आणि वाटून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट बनवायची नाही, थोडंफार मोठं वाटून घ्यायचं. म्हणजे एका तांदळामध्ये 2-3 भाग झाले तरी पण चालतं. तर इकडे हे मी वाटण करून घेतलेलं आहे. आता तोपर्यंत इकडं दुधाला पण उकळी येईल आणि त्या दुधामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे. खूपच छान आणि सोप्या पद्धतीने खीर बनवून तयार होते. म्हणजे पाहुणे वगैरे आले तर त्यावेळी आपला प्रश्न पडतो की काय बनवायचं स्वीटमध्ये, तर त्यावेळी आपण ही तांदळाची खीर बनवू शकता. एकदम झटपट बनते, अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये बनवून तयार होते, जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे तांदूळ भिजवायला थोडासा वेळ जास्त लागेल आपल्याला. तर इकडे तांदूळ मी अशा पद्धतीने एकातले 2-3 भाग करून घेतलेले आहेत. आणि तांदूळ जे आहे ना यामध्ये मी ॲड केले दुधामध्ये आणि छान मी मिक्स करून घेतलं. गुठळ्या बनवून मग संग आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे. आणि थोडंफार तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात राहिलं तर मी थोडंसं वाटीभर पाणी टाकून ते तांदूळ म्हणजे पूर्णपणे यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि चमच्यानं छान एक सलग आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे, कारण गुठळ्या बनतात त्याच्या. आता टाकूया चवीपुरतं मीठ. तर इकडे मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला वाटतं ना स्वीट पदार्थामध्ये मीठ वगैरे टाकलं जात नाही, पण मीठ टाकल्यानं टेस्ट खूप छान येतो, म्हणजे चव वाढते याची. आणि आपण बिना मिठाचं बनवलं ना तर एकदम बेचव होतं ते. गोडाचं पदार्थ असो कशी असो, थोडंफार मीठ आपल्याला टाकायची गरज असते. नंतर मी 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. म्हणजे मी विलायची पावडर बनवून ठेवलेली आहे, जेव्हा आपल्याला घाईगडबडीत काही बनवायची आहे रेसिपी. म्हणजे गोडाच्या पदार्थ आपण विलायची पावडर टाकतो, म्हणून मी एकत्रच बनवून ठेवत असते.
तर इकडे इलायची टाकल्यानंतर मी चवीपुरती साखर टाकलेली आहे, मिक्स करून घेतलं. तर खीर बनलेलीच आहे, जास्त वेळ लागणार नाही. थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण तांदूळ थोडेफार मोठे मोठे वाटून टाकलेले त्यामध्ये, त्यामुळे कमी गॅसवरती थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. नंतर मी देणार आहे मेन तडका, म्हणजे जसं ड्रायफ्रूट वगैरे आपल्याला तुपात तळून यामध्ये टाकायचं आहे. तर खीर इकडं बनतच आहे, उतू पण जात आहे. तर खिरीकडे माझं लक्ष आहे. आणि इकडे मी कणिक मळून ठेवली. आता संग मी चपाती बनवून घेते. तर कणिक आणखीन एक वेळा तेलाचा हात लावून थोडंसं मळून घेणार आहे, म्हणजे चपाती छान मऊसूत म्हणून तयार होते. तर तेल एका वाटीत काढून घेऊया, चपातीला लावण्यासाठी लागणार आहे. तर झालेली आहे ही सगळी तयारी. तर इकडं कणिक मी आणखीन एक वेळा मळून घेते, म्हणजे चपाती छान मळून तयार होते. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आहे, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तिकडं खिरीचं चूल मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे, म्हणजे निवांत ती खीर शिजत राहील. तोपर्यंत मी चपाती बनवून घेते, कारण अगोदरच खूपच लेट झालेला आहे. मॉर्निंगलाच मी थोडंसं लेटच सगळी कामं आवरत होते, त्यामुळे खूपच लेट झाला आम्हाला. आणि पुढची कामं तर खूप सारी बाकी आहेत, फक्त मी स्वयंपाकच बनवत आहे. आणखीन दूध पण आलेलं नाही. आजचं खीर जे बनत आहे ते रात्रीचं दूध आहे, त्या दुधाची खीर बनलेली आहे. दिनेश आणखीन आलेला आणि खूपच लेट केलेलं आहे. मला वाटतं गॅरेजमध्ये काहीतरी काम आहे, तिथंच बसलेलं आहे. तर जेव्हा येईल तेव्हा मी गरम करून ठेवेन. आता पटकन ही सगळी कामं आवरून घेऊया. तर इकडे मी अगोदर छोट्या छोट्या चपात्या बनवल्या नैवेद्य थाळीसाठी, आणि नंतर मी इकडे मोठ्या चपात्या बनवून घेत आहे. तर चपाती मी कशा पद्धतीने बनवते, अगोदर मी लाटी लाटून घेतलेली आहे, भरून पूर्णपणे तेल लावायचं आहे. थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे, म्हणजे चपाती व्यवस्थित फुलली जाते. नंतर मी परत दुमडलं आणि तेल लावलं. परत मी थोडंसं पीठ टाकलं, कोरडं दुमडून घेतलेलं आहे, म्हणजे 3 कोणी बनवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला राऊंड शेपमध्येच ते लाटून घ्यायचं आहे. एकदम छान चपाती बनवून तयार होते, व्यवस्थित फुलली जाते. तर इकडे मी चपाती तेल लावून आलट पुलट करत सेकून घेत आहे. तशाच पद्धतीने दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे. जास्त नाही बनवणार, फक्त 3 ते 4 चपात्या बनत आहेत. कारण जसं तुम्हाला मी म्हणत असते, दिनेशचे पप्पा किंवा बाबा चपाती खात नाहीत, त्यांच्यासाठी मला ज्वारीची भाकरच बनवायची असते. तर चपात्या बनवल्या, देवासाठी मी छोट्या चपात्या बनवल्या. तर हे आता मी पटकन भाकरी बनवून घेते. इकडे मी ठेवलेलं लोखंडी तवा, म्हणजे चपातीसाठी मी पॅन ठेवलेलं होतं, आणि भाकरी त्या पॅनवरती व्यवस्थित बनणार नाहीत, कारण भाकरी जाड असते आणि लोखंडी तव्यावरती व्यवस्थित सेकली जाते. तर लोखंडी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. तोपर्यंत मी इकडे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, आणि थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलं. आणि जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ भाकर मी थापून घेतलेली आहे, आणि तव्यावरती मी टाकलेली आहे. आता संग पाणी फिरून घ्यायचं आणि भाकर पलटून घ्यायचं आहे. नंतर आलट पलट करायचं नाही अजिबात, एका साईडला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, मगच पलटायची आहे. तर व्यवस्थित फुलली जाते भाकर, बघू शकता तुम्ही. एकदम छान अशी भाकर बनवून तयार झालेली आहे. तशाच पद्धतीने मी दुसरी भाकर थापून घेतलेली, म्हणजे जास्त बनवणार नाही आहे, म्हणजे चपात्या 4 भाकरी 4 इतकंच मी बनवलं. तर झालेलं आहे चपातीचं आणि भाकरीचं. इकडे खीर पण बनवून तयार झालेली आहे. आता द्यायचा आहे मेन तडका. तोपर्यंत दिनेश दूध पण घेऊन आला, दूध गरम केलेलं आहे आणि ठेवून दिलं. तूप संपलेलं आहे डब्यातलं, आणि साय जमा झालेली आहे. तर लोणी काढायचं आहे, तर बघूया कधी वेळ भेटेल ते काढण्यासाठी. तर मी बाकीची तयारी कशा पद्धतीने केली, तुळशी विवाहाची मी काय काय तयारी केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.